नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. केस स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग आणि स्मूथनिंग यासारख्या रासायनिक उपचारांसाठी सुरक्षिततेची खबरदारी आणि काळजी घेण्याच्या सूचना विशेषतः महत्त्वाच्या आहेत. एक ब्युटिशियन म्हणून आपल्या ग्राहकांची सुरक्षितता आणि सोयी सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल. केसांचे प्रकार आणि पोत केसांच्या उपचारांवर कसा परिणाम करतात ते स्पष्ट करा. केसांच्या उपचारांपूर्वी पॅच टेस्ट करा. हेअर स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग आणि स्मूथनिंगसाठी सेफ्टी प्रिकॉशन स्पष्ट करा आणि हेअर स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग आणि स्मूथनिंग आफ्टर केअर घेण्याबाबत सल्ला द्या. जेव्हा योग्य केस उपचार निवडण्यासाठी येतो, ज्यामध्ये रिबॉन्डिंग, स्ट्रेटनिंग किंवा स्मूथनिंग करणे समाविष्ट आहे. रिबॉन्डिंग. हेअर रिबॉन्डिंग नैसर्गिकरित्या सरळ किंवा किंचित लहरी केस असलेल्या व्यक्तींसाठी उत्तम काम करते. रिबॉन्डिंग ट्रीटमेंट करण्यापूर्वी केसांचे आरोग्य आवश्यक आहे. केस आधीच खराब झालेले, कमकुवत किंवा ओव्हर प्रोसेस्ड असल्यास रिबॉन्डिंगमुळे स्थिती बिघडू शकते आणि आणखी तुटणे आणि कोरडेपणा येऊ शकतो. स्ट्रेटनिंग. हेअर स्ट्रेटनिंग करण्याचे उपचार जसे की केराटिन उपचार, लहरी, कुर्ले किंवा केस असलेल्या व्यक्तींसाठी चांगले काम करू शकतात. या उपचारामुळे केसांना अधिक आटोपशीर बनवून कर्ल आराम करण्यास आणि कुरकुरीतपणा कमी करण्यास मदत होते. तथापि, केसांचा नैसर्गिक प्रकार आणि वापरलेल्या विशिष्ट उपचारांवर अवलंबून परिणामकारकता आणि चिरस्थायी परिणाम बदलू शकतात. स्मूथनिंग. हेअर स्मूथनिंग करण्याच्या उपचारामध्ये फ्रीज कमी करणे आणि केसांची व्यवस्थापन क्षमता सुधारणे हे आहे. केसांची जाडी कितीही असली तरीही ते नागमोडी, कुरले केस असलेल्या व्यक्तींसाठी योग्य असतात. स्मूथनिंग ट्रीटमेंट्स काही नैसर्गिक लहरी किंवा कर्ल टिकवून ठेवताना अधिक आकर्षक लूक मिळवण्यात मदत करू शकतात. हेअर रिबॉन्डिंग, स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंग करण्यासाठी पॅच टेस्ट ही अत्यावश्यक पायरी आहे, जी हेअर रिबॉन्डिंग, स्ट्रेटनिंग किंवा स्मूथनिंग ट्रीटमेंट्स करण्यापूर्वी पाळली पाहिजे. पॅच टेस्टमध्ये त्वचेच्या एका लहान भागात, विशेषतः कानाच्या मागे किंवा हाताच्या मागील बाजूस केसांच्या उपचारासाठी रसायनाचा थोडासा वापर केला जातो. हे तुमच्या क्लायंटला उपचारात वापरल्या जाणाऱ्या उत्पादनावर होणाऱ्या कोणत्याही ॲलर्जीची प्रतिक्रिया ओळखण्यात मदत करते. पॅच टेस्ट सामान्यतः वास्तविक उपचारांच्या किमान 24 ते 48 तास आधी करणे आवश्यक आहे. यावेळी ब्युटिशियनने लालसरपणा, खाज सुटणे किंवा जळजळीच्या कोणत्याही लक्षणासाठी पॅच टेस्ट क्षेत्राचे निरीक्षण केले पाहिजे. आता केमिकल रिलॅक्सिंग उपचारादरम्यान पाळल्या जाणाऱ्या सुरक्षा खबरदारी पाहू. उपचाराच्या प्रत्येक टप्प्यावर आपण खालील चरणांचे पालन केले पाहिजे. संरक्षक हातमोजे घाला. हेअर रिलॅक्सिंग देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत संरक्षक हातमोजे परिधान केल्याने रसायनाशी थेट संपर्क टाळण्यास मदत होईल. आपल्या हातांना कोणत्याही संभाव्य जळजळीपासून संरक्षण मिळेल. क्लायंटला ड्रेप करा. क्लायंटला कव्हर करण्यासाठी सलून गाऊन वापरणे ही ब्युटी अँड वेलनेस उद्योगातील एक मानक पद्धत आहे. ही अत्यावश्यक पायरी केवळ क्लायंटची नम्रता सुनिश्चित करत नाही, तर एक स्वच्छतापूर्ण आणि प्रोफेशनल वातावरण देखील राखते. हे क्लायंटच्या त्वचेचे आणि कापडाचे रसायने आणि केसांच्या कचऱ्यापासून संरक्षण करते. पूर्व तपासणी. कोणत्याही ओळखण्यासाठी किंवा चिडचिड झाल्याबद्दल क्लायंटच्या टाळूची नेहमी तपासणी करा. जर काही उपस्थित असेल तर स्थिती वाढू नये म्हणून हेअर रिलॅक्सिंग उपचार न करणे महत्त्वाचे आहे. केसांचे विश्लेषण. स्टँड टेस्ट घेण्यासह केसांचे संपूर्ण विश्लेषण करा. ही चाचणी रिलॅक्सरसह केसांची सुसंगतता निर्धारित करण्यात आणि आवश्यक प्रक्रियेच्या वेळेचे मूल्यांकन करण्यात मदत करते. खराब झालेल्या केसांवर उपचार करणे टाळा. आधीच खराब झालेल्या केसांना रिलॅक्स न देणे आवश्यक आहे. त्याऐवजी त्याचे आरोग्य सुधारण्यासाठी कंडिशनिंग ट्रीटमेंट्स मालिका सुचवा. गंभीर प्रकरणामध्ये चांगल्या परिणामासाठी क्लायंटला खराब झालेले केस कापण्याचा विचार करा.
निर्मात्याच्या सूचनांचे अनुसरण करा. केसांची उत्पादने वापरण्यापूर्वी निर्मात्याच्या सूचना वाचणे देखील महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा की आवश्यक प्रमाण आणि प्रक्रियेसाठी प्रक्रिया वेळ मर्यादा प्रत्येक उत्पादनासाठी भिन्न असू शकते. विविध प्रकारचे रिलॅक्सर मिश्रण टाळा. थायो रिलॅक्सरवर सोडियम हायड्रॉक्साईड रिलॅक्सर कधीही लावू नका किंवा त्या उलट विविध प्रकारचे रिलॅक्सर्स मिसळल्याने अवांछित केमिकल रिॲक्शन आणि केसांचे नुकसान होऊ शकते. योग्य रिलॅक्सर निवडा. बारीक केसावर मजबूत रिलॅक्सर वापरणे टाळा, कारण यामुळे तुटणे आणि केस खराब होऊ शकतात. खबरदारी, रिलॅक्सर लावण्यापूर्वी केस आणि टाळू ब्रश करू नका. स्ट्रॉंग रिलॅक्सरसह सावधगिरी. बारीक केसावर स्ट्रॉंग रिलॅक्सर्स वापरताना सावधगिरी बाळगा, कारण ते खराब होऊ शकतात आणि केसांची संरचना कमकुवत करू शकतात. योग्य उष्णता पातळी सेट करा. रासायनिक रीतीने रिलॅक्स्ड केसावर कूल और वॉर्म आयर्न सारखी उष्णता शैली साधने वापरताना जास्त उष्णता न वापरण्याची सावधगिरी बाळगा, कारण यामुळे रिलॅक्स्ड केसांच्या पट्ट्यांना आणखी नुकसान होऊ शकते. स्ट्रँड टेस्टिंग करा. प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी आणि नैसर्गिक कर्ल किती वेगाने काढले जात आहे हे निर्धारित करण्यासाठी रिलॅक्सिंग प्रोसेस दरम्यान वारंवार स्ट्रँड टेस्ट करा. रिलॅक्सरसह टाळूशी संपर्क टाळा. केमिकल रिलॅक्सरच्या संपर्कात टाळू येत नाही याची खात्री करा, कारण यामुळे क्लायंटला संभाव्य नुकसान होऊ शकते. रिलॅक्सर चुकून टाळूला स्पर्श करत असल्यास ओल्या टॉवेलने हळुवारपणे काढून टाका आणि प्रोटेक्टिव्ह क्रीम लावा. पूर्णपणे स्वच्छ धुवा. रिलॅक्सिंग प्रोसेस पूर्ण झाल्यावर केस पूर्णपणे स्वच्छ धुवा. रसायने न्यूट्रलाइज करण्यासाठी शॅम्पू वापरा. रिलॅक्सर अवशेष सोडल्यास प्रक्रिया चालू राहू शकते, ज्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. केमिकल ट्रीटमेंट दरम्यान अनुसरण करण्याच्या काही सर्वोत्तम पद्धती देखील येथे आहेत. अनावश्यक केस तुटणे टाळण्यासाठी रिलॅक्सिंग प्रक्रियेनंतर केसांना कंघी करताना रुंद दात असलेली कंगवा वापरा. कंगवा किंवा नखाने टाळू खाजवणे टाळा. केस सेट करण्यापूर्वी टाळू आणि केसांना कंडिशनर लावा. हे रासायनिक उपचारानंतर केसांचे पोषण आणि संरक्षण करण्यास मदत करते. पूर्वी मेटॅलिक डायने उपचार केलेल्या हेअर रिलॅक्सिंग उपचार देणे टाळा, कारण यामुळे अवांछित रासायनिक अभिक्रिया होऊ शकतात. प्रत्येक उपचारानंतर प्रक्रिया आणि वापरलेल्या उत्पादनांचा मागोवा ठेवण्यासाठी काळजीपूर्वक एक संपूर्ण रेकॉर्ड कार्ड भरा. या व्यतिरिक्त क्लायंटला सलून आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट दोघांनाही कोणत्याही जबाबदाऱ्यांपासून संरक्षित करून रिलीज स्टेटमेंटवर स्वाक्षरी करण्यास सांगा. आधीच कमकुवत झालेल्या केसावर केमिकल रिलॅक्सर्स वापरू नयेत, कारण त्यामुळे आणखी नुकसान होऊ शकते. लक्षात ठेवा की केस त्याच्या मूळ स्थितीच्या 80% जास्त रिलॅक्स्ड किंवा स्ट्रेटन्ड केले जाऊ नयेत, कारण ही मर्यादा ओलांडल्यास केसांना गंभीर नुकसान होऊ शकते. उपचारानंतर क्लायंटने काळजी घेण्याच्या सूचनांचे पालन करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. या चरणांचे अनुसरण केल्याने केशरचना टिकवून ठेवण्यास मदत होईल आणि केसांचे नुकसान टाळता येईल. पहिले 3 दिवस त्यांना केस ओले न करण्याचा सल्ला द्या. हे उपचार योग्यरित्या सेट करण्यास अनुमती देते आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम देते. तुमच्या क्लायंटला या कालावधीत त्यांचे केस बांधू नयेत किंवा कानामागे टेकवू नयेत, कारण असे केल्याने स्मूथनिंग प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. झोपताना त्यांनी केस सरळ राहतील याची खात्री केली पाहिजे, जेणेकरून ते घसरतील किंवा वाकतील. केसांच्या प्रक्रियेनंतर 3 दिवसांनी केस योग्य शॅम्पू आणि कंडिशनरने धुता येतात. केसांचे पोषण करण्यासाठी आणि अधिक ओलावा भिजवण्यासाठी त्यांना नेहमीपेक्षा काही मिनिटे कंडिशनर चालू ठेवण्याचा सल्ला द्या. व्हाईट टूथ हेअर कोंब वापरून स्ट्रँड्स हळुवारपणे वेगळे करण्यासाठी आणि कोणत्याही गुंतागुंत काळजीपूर्वक काढून टाकण्याची शिफारस करा. नुकसान टाळण्यासाठी हेअर ब्रश न वापरण्याचा सल्ला द्या. धूळ, सूर्य आणि प्रदूषणापासून होणाऱ्या बाह्य नुकसानीपासून संरक्षणात्मक अडथळा निर्माण करण्यासाठी नियमितपणे हेअर सीरम लावा. त्यांनी ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा
आणि फ्रीजपासून दूर ठेवण्यासाठी लिव्ह इन कंडिशनर देखील वापरावे. स्मूथनिंग करणाऱ्या रसायनामुळे गमावलेली पोषकत्वे भरून काढण्यासाठी हेअर मास्क किंवा नियमित हेअर स्पा वापरण्यास प्रोत्साहित करा. पौष्टिक आहाराचे सेवन सुचवा. केसांच्या प्रक्रियेनंतर 15 दिवसांनी केसांची वरची स्थिती टिकवून ठेवण्यासाठी आणि फाटणे टाळण्यासाठी नियमित केस ट्रिम करा. गरम साधने काही काळ टाळावी. ब्लो ड्राईंग आवश्यक असल्यास कूल ब्लास्ट मोड वापरण्याची शिफारस करा. टोपी किंवा छत्री वापरून कडक सूर्यकिरण, थंड वारा आणि पाऊस सारख्या पर्यावरणीय घटकांपासून केसांचे संरक्षण करा. कोरड्या केसांना मॉइश्चराईज करण्यासाठी आणि गोंधळ टाळण्यासाठी अँटी फ्रीज स्प्रे वापरण्याचा सल्ला द्या. कमीत कमी 6 महिन्यांसाठी हेअर कलरिंग किंवा हायलाइटनिंग न करण्याचा सल्ला द्या, जेणेकरून केस स्मूथनिंग उपचाराने बरे होऊ शकतील. केस बांधणे किंवा हेअर पिन्स न वापरण्याचा सल्ला द्या, कारण ते नालीदार खुणा सोडू शकतात, जे मागे सरळ करणे आव्हानात्मक आहेत. केस स्निग्ध होत नसल्यास प्रत्येक पर्यायी दिवशी शॅम्पू करण्याची शिफारस करा किंवा कंडिशनर शॅम्पू म्हणून वापरून सह धुण्याचा प्रयत्न करा. दीर्घकाळ टिकणारी ताकद, चमक आणि बाउन्ससाठी गहन केसांची निगा राखण्याच्या नित्यक्रमाच्या महत्त्वावर जोर द्या. या आफ्टर केअर मार्गदर्शक तत्वांचे पालन करून तुमचे क्लायंट त्यांच्या केसांना गुळगुळीत करण्याच्या उपचारांच्या फायद्यांचा आनंद घेऊ शकतात. निरोगी, गुळगुळीत आणि कुजबुजलेले केस हे सातत्यपूर्ण आणि काळजीपूर्वक काळजी घेण्याचे परिणाम असतील. हे आम्हाला सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात तुम्ही शिकलात केसांचे प्रकार आणि पोत केसांच्या उपचारांवर कसा परिणाम करतात ते स्पष्ट करा. केसांच्या उपचारांपूर्वी पॅच टेस्ट करा. हेअर स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग आणि स्मूथनिंगसाठी सेफ्टी प्रिकॉशन्स स्पष्ट करा आणि हेअर स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग आणि स्मूथनिंग आफ्टर केअर घेण्याबाबत सल्ला घ्या. पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या सत्रात.